मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सागर हा सईच्या मदतीने मुक्ताचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असतो. सागर आता उशीला कवर टाकत असतो, परंतु त्याच्या हाताला लागलेलं असतं, त्यामुळे त्याला उशीला कवर टाकता येत नसतं. आणि त्यांचा प्लॅन असतो की मुक्ता आई आपल्या मदतीला येईल. आणि त्यामुळे आता सईसुद्धा मुक्ताला म्हणत असते, तू करशील ना गं पप्पाला मदत. त्याला बघ ना, जमतच नाही आहे, त्याच्या हाताला लागलं आहे ना. मुक्ताला सागरला मदत करायची नसते, परंतु आता सई म्हटल्यावरती मुक्ता नाही म्हणू शकत नसते. त्यामुळे मुक्ता आता सागरच्या जवळ येते आणि सागरच्या हातातली उशी घेते आणि स्वतःच त्या उशांना कवर टाकत असते. सागर तेव्हासुद्धा मुक्ताची माफी मागत असतो की मुक्ता, खरंच सॉरी, खूप चुकलं आहे माझं, मला माहिती आहे, प्लीज मला एक चान्स द्या ना. परंतु त्यावर मुक्ता काहीच रिस्पॉन्स करत नसते. मुक्ता काही बोलतही नसते. तर सई आता झोपण्यासाठी तिथून निघून जाते. तर इकडे आदित्य हा सावनीकडे आलेला असतो. आदित्यला फार प्रश्न पडलेले असतात. सावनी तिच्या कामात असते. सावनी आदित्यला बघते तेव्हा आदित्यला म्हणते की काय आदी, तू अजून इथेच, जा ना जाऊन टी व्ही बघ. तर आदित्य म्हणत असतो की मम्मा, तू मला काय इग्नोर करतीये, तू माझ्या प्रश्नांना काय इग्नोर करतीये. तर सावनी म्हणत असते की हे बघ आदित्य, तू अजून फार छोटा आहे आणि तुला काहीच समजत नाही, तुला माहिती नाही आहे अजून तो सागर कसा आहे ते. तर आदित्य म्हणत असतो की मम्मा, अगं मी इतका पण लहान नाही आहे गं, मी सई नाही आहे, मी आदित्य. आणि मला नाही वाटत की पप्पा इतके वाईट आहेत. आदित्य फार इमोशनल होत असतो. आदित्यला त्याचे मम्मी पप्पा दोघंही एकत्र हवे असतात आणि तो तेच सांगण्याचा सावनीला प्रयत्न करत असतो की मम्मा बघ ना गं, मी इतक्या दिवस झाले त्यांना भेटतोय, परंतु मला एकदाही असं वाटलं नाही की ते खूप वाईट आहेत. ते जसे पूर्वी होते ना तसेच अजूनसुद्धा आहेत. आणि बघ ना, आत्ता माझ्याकडे पण सगळ्या गोष्टी आहे आणि त्यांच्याकडे पण भरपूर पैसा आहे, परंतु त्यांच्याकडे आदित्य नाही आहे गं, आणि माझ्याकडे पण माझे पप्पा नाही आहेत. आदित्यला सागरची इतकी ओढ वाटत असते हे मात्र सावनीला फार खटकत असतं. आदित्य म्हणत असतो की मम्मा, आपण पप्पांशी एकदा बसून बोलूयात ना गं, मला असं वाटतंय की आपण त्यांच्याकडे गेलो पाहिजे. सावनीला आता हे ऐकवत नसतं आणि सावनी आता आदित्यवरती फार ओरडते आणि त्याला म्हणत असते की मला काय चुकीचं आणि बरोबर आता तू मला शिकवणार आहेस का. मी जितकं सांगतेय तितकं तुला इनफ नाहीच आहे का. आणि हे सगळं ना त्या काउन्सिलिंगमुळे होतं आहे. मला अक्कल शिकवायला लागलं आहेस तू. बरं झालं त्या दिवशी मी तुला घेऊन आले, नाही तर अजून मला काय काय शिकवलं असतंस काय माहिती. आणि जा बरं आता तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. असं म्हणून सावनी आता आदित्यला तिथून काढून देते आणि आदित्यही तिथून निघून जातो. तर मागे मात्र सावनी फार घाबरते आणि विचार करत असते की हे सगळं ना त्या मुक्तामुळे झालं आहे. त्या मुक्तामुळेच आज माझा मुलगा माझ्या विरोधात जातोय. सोडणार नाही मुक्ता मी तुला. तुझं पूर्ण कुटुंब तुझ्या विरोधात उभं नाही राहिलं ना तर बघच आता तू. तर इकडे रूममध्ये सागर हा मुक्ताला मनवण्याचा प्रयत्नच करत असतो. आणि मग आता सागरला मदत म्हणून सई पण एक सँडविच घेऊन येते आणि त्याच्या बाजूला सॉसने सॉरी असं लिहिलेलं असतं. ती प्लेट आता सई मुक्ताच्या जागेवरती ठेवते आणि पटकन तिथून निघून जाते. मुक्ताने काही सईला बघितलेलं नसतं. मुक्ता जेव्हा ती प्लेट तेव्हा तिला काहीच वाटत नाही आणि ती प्लेट ती इग्नोर करते. तर सागर पुन्हा ट्राय करतो आणि सागर पुन्हा तिला सॉरीचे मेसेज दाखवत असतो. सॉरीचं कार्ड बनवलेलं असतं, परंतु कशाच प्रकारे मुक्ता ही मनला जात नसते. सईसुद्धा फार प्रयत्न करत असते. सई गाणं लावते, नाकावरच्या रागाला औषध काय, आणि त्यावरती सागर मुक्ताची माफी मागत असतो. तरीसुद्धा मुक्ता सागरला माफ करत नाही. आणि आता मुक्ताला समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये सईसुद्धा इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे मुक्ताला अजूनच राग येतो आणि मग मुक्ता सईला झोपायला काढून देते आणि ती सागरला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे एफर्ट्स घेताय हे खरे आहेत. ह्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही आहे सागर, तुम्ही मला खूप वेगळ्या लेवलला हर्ट केलं आहे. पूर्वी जे एफर्ट्स घ्यायचा ना त्यावरती विश्वास बसायचा माझा, पण खूप जोराची ठेच लागली मला आणि पुन्हा पुन्हा त्याच दगडावरती आपण ठेच खायला नाही जात. आहे मी साधी आहे, परंतु मी मूर्ख नाही आहे. मुक्ता म्हणत असते की तुम्हाला जे काही एफर्ट्स घ्यायचे ते घ्या,
परंतु या पुन्हा जर सईला तुम्ही ह्या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. हां, जे करायचं ते करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्यापुढे मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही आहे. कारण माफी ही चुकीला मिळत असते, गुन्ह्याला नाही. आणि असं म्हणून सागरने जे कार्ड बनवलेले असतात सॉरीचे ते सुद्धा मुक्ता फाडून टाकते. आणि असं म्हणून मुक्ता आता तिथून निघून जाते. तर सागरला त्या गोष्टीचं मात्र फार वाईट वाटत असतं. तर इकडे सावनी पहाटे पहाटे ऑफिसला आलेली असते, कारण सागरने मीटिंगचा तो टाईम सांगितलेला असतो. तर तिथे आल्यावरती वॉचमॅन तिला सांगतो की मॅडम, सागर सरांनी पहाटेची मीटिंग कॅन्सल केली आहे. त्यांनी तसा मला मेसेज केला होता आणि त्यांनी हेही सांगितलं की सावनी मॅडम आल्यावरती त्यांना सांग की सकाळी 8 वाजता ती मीटिंग होईल आणि तेही त्यांच्या घरी. आता सावनीला फार राग येतो आणि सावनी मनामध्ये विचार करत असते की सागर कोळी, तू सगळं मुद्दामून करतोय आणि ते फक्त मला त्रास देण्यासाठी. कारण आता तुझ्या सुपरविजन खाली हा प्रोजेक्ट करायचा म्हटल्यावरती प्रत्येक गोष्टीसाठी मला तुझं ऐकणंच आहे. परंतु काही हरकत नाही, मी सुद्धा सावनी आहे आणि मी सुद्धा तुला पूर्णच उरेल. तर इकडे सकाळी सकाळी सागरला समजलेलं असतं की सावनी पहाटे 4 वाजता येऊन गेली आणि तिचा पोपट झाला. तर इंद्रा आता त्यांच्या रूममध्ये आलेली असते आणि आता इंद्रा मुक्ताकडे आयुर्वेदिक तेल देते आणि ती सांगते की हे बघ, हे ना माझ्या सागराच्या हाताला लाव आणि अंघोळीच्या आधीच लाव. हे तेल लावल्यावरती त्याच्या हाताला बराचसा आराम मिळेल आणि जरा नवऱ्याची काळजी घे. इंद्राने मुक्ताकडे ते तेल दिलेलं असतं. तर सागर आता मुक्ताला म्हणत असतो की आईने सांगितलं आहे म्हणून लगेच करण्याची गरजच नाही आहे. तर मुक्ताची सागरला ते तेल लावून देण्याची इच्छा नसते आणि ते सागरला समजतं. तर सागर आता मुक्ताला म्हणत असतो की आईने सांगितलं आहे म्हणून लगेच करण्याची गरजच आहे, असं काही नाही आहे, मी घेईल करून. असं म्हणून आता सागर स्वतःच्या हातानेच ते तेल लावून घेत असतो आणि त्याला फार त्रास होत असतो आणि हे मुक्ताला समजतं. तर मुक्ता लगेचच आता सागरच्या जवळ येते आणि सागरला ते तेल लावून देत असते. मुक्ताने जरी बोलून दाखवलेलं नसतं तरी मुक्ताला सागरची फार काळजी असते आणि हे सागरला बघून फार बरं वाटतं. तर इकडे इंद्रा आता लक्कीच्या रूममध्ये आलेली असते आणि जे काही धुवायचे कपडे असतात ते सगळे इंद्रा घेत असते आणि इंद्राचं आता एका बॅगकडे लक्ष जातं आणि ती बॅग खूप घाण झालेली असते. तर इंद्रा विचार करते की ही बॅगसुद्धा धुवायला पाहिजे आणि मग ते कपडे आणि ती बॅग ती मुक्ताकडे देते आणि तिला सांगते की हे बघ, हे सुद्धा धुवून घे आणि मशीनमध्ये नको टाकू, तर हाताने स्वच्छ धु. परंतु ती बॅग धुवायला घ्यायच्या अगोदर त्यामधले सगळे पेपर्स वगैरे काढून टाक. त्यामुळे आता मुक्ता त्याच्या बॅगेमध्ये जे काही असतं सामान ते सगळं बाहेर काढते. तर त्याच्यामध्ये फाईल्स असतात आणि त्या फाईल्समध्ये मुक्ताला दिसतं की लक्कीचा रिझल्ट आहे आणि जेव्हा तो मुक्ता रिझल्ट बघते तेव्हा लक्की हा फेल झालेला असतो आणि त्याने हे घरी सांगितलेलं नसतं. त्यामुळे आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. तर सकाळी सकाळी सावनी ही सागरच्या घरी आलेली असते, कारण सागरने फाईलवरती साईन घेण्यासाठी तिला घरीच बोलवलेलं असतं. तर इंद्रा दरवाजा उघडते आणि इंद्रा म्हणत असते, तुझं तोंड बघितलं म्हणजे आता माझा पूर्ण दिवस खराब जाणार. तू कशाला आलीस गे इथे आणि सईचं मी तुला तोंड पण दाखवणार नाही आहे, चल चालती हो इथून. तर सावनी म्हणत असते की प्लीज मला जाऊ देऊ नका, माझं सागरकडे खूप महत्त्वाचं काम आहे. तर इंद्रा म्हणत असते की तुला काम करता येतं का? त्या दिवशी बघितलं ना आम्ही काय नाचत होती आणि पडलीसुद्धा. इंद्रा काही सावनीला मध्ये घेत नसते. सावनी म्हणत असते की प्लीज माझं खूप महत्त्वाचं काम आहे, फक्त मला एक साईन घेऊ द्या, मी लगेच इथून जाते. तर तितक्यातच आता तिथं सागरसुद्धा आलेला असतो आणि मग सावनी सागरला म्हणत असते की सागर बघ ना रे, यांना सांग ना की फक्त मला एक साईन घ्यायची आहे आणि लगेचच मी इथून जाईल. तर इंद्रा म्हणत असते की इथे सागरचे पप्पा जरी आले ना तरी मी तुला घरात घेणार नाही आहे. तर इकडे लकी हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि लकीला दिसतं की त्याची बॅग कोणीतरी चेक केली आहे. तो बॅगेमध्ये चेक करत असतो की त्याचा तो रिझल्ट कोणाकडे गेला तर नाही, कोणी बघितला तर नाही. आणि मुक्ता हे सगळं बघत असते आणि मुक्ता मग ते पेपर त्याच्या जवळ घेऊन येते आणि मुक्ता विचारत असते की हे शोधतोयस का तू? आता तो रिझल्ट मुक्ताच्या हाती लागलेला असतो, त्यामुळे लकी मात्र फार घाबरलेला असतो.
आणि मित्रांनो, आजचा भाग या इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत, सावनी म्हणत असते की सागर, जोपर्यंत तू ह्या पेपर्सवरती साईन करत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तर सागर आता इंद्राला म्हणत असतो की ऐकलंस का आई, ती म्हणाली की जोपर्यंत तिचं काम होत नाही तोपर्यंत ती काही इथून जाणार नाही आणि त्यासाठी आता ती काहीही करायला तयार आहे. तर आता सावनीची मज्जा घेण्यासाठी इंद्रा आणि सागर तिला घराची लादी पुसायला सांगत असतात आणि मुद्दामूनच अजून लादी खराब करत असतात. अशा प्रकारे सावनीला चांगलाच त्रास देत असतात. सावनीला काही नीट जमत नसतं आणि त्याच गोष्टीची मज्जा इंद्रा आणि सागर दोघेही घेत असतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.